नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या या नवीन ऑनलाईन क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मागच्या सेशनमध्ये आपण संविधानातील मूल्ये आणि नैतिकतेबद्दल माहिती घेतली. आज आपण आपल्या संविधानाच्या एका अत्यंत महत्त्वाच्या भागाबद्दल शिकणार आहोत, ज्याचा थेट संबंध तुमच्या नोकरीशी आणि कामाच्या ठिकाणाशी आहे. चला तर मग सुरुवात करूया. स्क्रीनवर लक्ष द्या. आजचं आपलं हे मॉड्यूल 2.2 आहे, ज्याचा विषय आहे आपले संविधान, मार्गदर्शक तत्वे. इंग्रजीत याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स असं म्हणतो. आता ही तत्वे काय आहेत आणि ती तुम्हाला एका चांगल्या कंपनीत काम करताना कशी उपयोगी पडतील हे आपण आज पाहणार आहोत. आता स्लाइड 2 कडे वळूया. मार्गदर्शक तत्वे म्हणजे DPSP म्हणजे काय? मित्रांनो, DPSP म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. ही तत्वे आपल्या संविधानाच्या भाग 4 म्हणजे पार्ट 4 मध्ये दिलेली आहेत. थोडक्यात सांगायचं तर आपला देश कसा चालवायचा आणि लोकांसाठी चांगले कायदे कसे बनवायचे यासाठी संविधानाने सरकारला दिलेल्या या महत्त्वाच्या सूचना आहेत. याला तुम्ही सरकारचा अल्टिमेट गाईड असं म्हणू शकता. याचा मुख्य उद्देश काय आहे तर देशात सामाजिक आणि आर्थिक समानता प्रस्थापित करणे आणि तुम्हा आम्हा सर्वसामान्य लोकांचे जीवनमान सुधारणे. स्लाइड 3 खूप महत्त्वाची आहे. मूलभूत हक्क विरुद्ध मार्गदर्शक तत्वे. यातील फरक समजून घ्या. मूलभूत हक्क म्हणजे फंडामेंटल राईट्स हे आपल्याला जन्मतः मिळतात. जर हे हक्क कोणी नाकारले तर आपण थेट न्यायालयात जाऊन न्याय मागू शकतो. याचा उद्देश देशात राजकीय लोकशाही प्रस्थापित करणे हा आहे. उदाहरणार्थ समानतेचा हक्क. पण मार्गदर्शक तत्वे म्हणजे सरकारला दिलेलं मार्गदर्शन असतं. यासाठी आपण थेट न्यायालयात दाद मागू शकत नाही, पण हे नियम पाळण्याची सरकारची नैतिक जबाबदारी असते. याचा उद्देश सामाजिक आणि आर्थिक समानता आणणे हा आहे. उदाहरणार्थ समान कामासाठी समान वेतन. आता स्लाइड 4 बघा. मार्गदर्शक तत्वांचा पहिला स्तंभ, समान कामासाठी समान वेतन, इक्वल पे फॉर इक्वल वर्क. याचा अर्थ काय तर समजा एकाच कंपनीत एक स्त्री आणि एक पुरुष अगदी सारखंच काम करत आहेत, तर दोघांनाही समान पगार मिळाला पाहिजे. तिथे कोणताही लिंगभेद चालणार नाही. यामुळे समाजात आर्थिक समानता येते आणि महिलांना कामाच्या ठिकाणी योग्य सन्मान मिळतो. स्लाइड 5 कडे लक्ष द्या. दुसरा स्तंभ, कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण. मित्रांनो, तुम्ही जिथे काम करता तिथे तुमच्या जीवाला कोणताही धोका नसावा. तिथे एक मानवी वातावरण असावं, हे मार्गदर्शक तत्व सांगतं. कंपनीमध्ये 2 गोष्टी अनिवार्य आहेत. एक म्हणजे आरोग्य सुविधा जसं की फर्स्ट एड बॉक्स आणि स्वच्छ पिण्याचं पाणी, आणि दुसरं म्हणजे सुरक्षा साधने PPE पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. स्क्रीनवरील चित्रात बघा. कामगाराने काय काय घातलंय? डोक्यावर हेल्मेट, डोळ्यांसाठी गॉगल किंवा सेफ्टी ग्लासेस, हातांत हातमोजे म्हणजे ग्लव्ज आणि पायात सेफ्टी शूज. कंपनीने हे सर्व साधने पुरवणे आवश्यक आहे. स्लाइड 6 बघा. तिसरा स्तंभ, पर्यावरण आणि वन्यजीव संरक्षण. फक्त स्वतःचा विचार करून चालणार नाही, तर आपल्या देशातील जंगले, नद्या आणि वन्यजीवांचं रक्षण करणं हे सुद्धा आपलं आणि सरकारचं कर्तव्य आहे. कारखान्यात प्रदूषण नियंत्रण असायलाच हवं. कारखान्यातील धूर आणि सांडपाणी थेट निसर्गात न सोडता त्यावर योग्य प्रक्रिया करूनच ते सोडलं जावं. पर्यावरणपूरक वर्तन ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. आता स्लाइड 7 मध्ये आपण पाहतोय ही मार्गदर्शक तत्वे लागू करण्याची 4 पायऱ्यांची प्रक्रिया कोणती आहे. पायरी 1, हक्कांची जाणीव. स्त्री पुरुष समान पगाराच्या नियमाची तुम्हाला माहिती असली पाहिजे. पायरी 2, सुरक्षिततेची मागणी. कंपनीकडे स्वच्छ पाणी, हवा आणि PPE किटची मागणी करायला घाबरू नका. पायरी 3, पर्यावरणपूरक वर्तन. कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा आणि प्रदूषण टाळा. पायरी 4, तक्रार नोंदवणे. जर कंपनीत भेदभाव होत असेल किंवा असुरक्षित ठिकाण असेल तर योग्य अधिकाऱ्याला त्याची माहिती नक्की द्या. स्लाइड 8 आपल्याला सांगतेय धोके आणि जोखमी, हजार्ड्स अँड रिस्क्स. हे नियम न पाळल्यास काय होईल? 1, वेतन भेदभाव केल्यास स्त्रियांचे आर्थिक शोषण होईल आणि समाजात असमानता वाढेल. 2, सुरक्षिततेचे नियम न पाळल्यास गंभीर अपघात होऊ शकतात किंवा एखाद्याचा मृत्यूही होऊ शकतो, म्हणजेच शारीरिक धोका. 3, पर्यावरणाचा ऱ्हास केल्यास कचरा आणि रसायनांमुळे हवा आणि पाण्याचं भयंकर प्रदूषण होईल, जे आपल्या जीवावर बेतेल. स्लाइड 9 वर आपण पाहतोय एका असुरक्षित कामाच्या वातावरणाचं विश्लेषण. कारण
कंपनी सुरक्षेवर खर्च करत नाही, मशीन्स जुन्या आहेत किंवा कामगारांना ट्रेनिंग नाही. परिणाम, कामगारांना दुखापत होते, कंपनीवर कायदेशीर कारवाई होते आणि शेवटी कारखाना बंद पडतो. प्रतिबंध यावर उपाय म्हणजे कामगार कायद्यांची आणि मार्गदर्शक तत्वांची काटेकोर अंमलबजावणी करणे आणि मशीन्सची वेळोवेळी तपासणी करणे. आता स्लाइड 10. चला क्विक रिव्हिजन करूया. प्रश्न 1. मार्गदर्शक तत्वांचा मुख्य उद्देश काय आहे? उत्तर: समाजात आर्थिक आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करणे आणि लोकांचे जीवनमान सुधारणे. प्रश्न 2. मार्गदर्शक तत्वे संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? उत्तर: भाग 4 म्हणजे पार्ट 4 मध्ये. प्रश्न 3. मूलभूत हक्क आणि तत्वांमध्ये मोठा फरक कोणता? उत्तर: हक्क नाकारल्यास आपण न्यायालयात जाऊ शकतो, पण तत्वांसाठी थेट न्यायालयात दाद मागता येत नाही. स्लाइड 11 मध्ये रिव्हिजनचा भाग 2. प्रश्न 1. एकाच कामासाठी स्त्रियांना कमी पगार दिल्यास काय होते? उत्तर: हे मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन आहे आणि याला लिंगभेद म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन म्हणतात. प्रश्न 2. समान कामासाठी समान वेतन म्हणजे काय? उत्तर: स्त्री किंवा पुरुष असा कोणताही भेदभाव न करता एकाच कामासाठी सारखाच पगार देणे. प्रश्न 3. कारखान्यात कोणती PPE उपकरणे वापरावीत? उत्तर: सेफ्टी शूज, हातमोजे म्हणजे ग्लव्ज, गॉगल आणि हेल्मेट. आणि आता आपली शेवटची स्लाइड 12. सारांश. विद्यार्थी मित्रांनो, मार्गदर्शक तत्वे ही एका होकायंत्रासारखी आहेत, जी देशाला आणि समाजाला योग्य दिशेने जाण्याचा मार्ग दाखवतात. समान वेतन, कामगारांचे आरोग्य आणि पर्यावरण संरक्षणच देशाच्या खऱ्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. जेव्हा कंपनीचा मालक आणि तुम्ही म्हणजे कर्मचारी दोघेही मिळून या तत्वांचे पालन कराल, तेव्हाच कामाच्या ठिकाणी एक आदर्श कार्यसंस्कृती निर्माण होईल. तर आजचा हा अतिशय महत्त्वाचा क्लास आपण इथेच थांबवूया. दिलेली माहिती नक्की लक्षात ठेवा. धन्यवाद आणि ऑल द बेस्ट. नमस्कार विद्यार्थी